खूप कष्टातनं एक मोलमजुरी करणारा मुलगा, ज्याचा रिझल्ट आला त्या दिवशी पण आई शेतात मोलमजुरी करून आली होती. एक मोलमजुरी करणारा मुलगा, तर ते एक जिल्हा न्यायाधीश, हे एक खूप मोठा प्रवास पार पाडून तू आलेला आहेस. संघर्ष आहे, तुझ्या संघर्षाला न्याय मिळाला. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. लहान वयात आलेली कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता शेतात मोलमजुरी करण्याचं काम केलं, कांद्याचे ट्रॅक्टर भरले, शेतामध्ये नांगर हाकला, सर्व परिस्थितींना आणि आव्हानांना तोंड देत तो लढत होता. पण त्याच्या मनामध्ये एक गोष्ट आणि एक खात्री होती की ही सर्व परिस्थिती शिक्षण बदलू शकते. आपल्या आईचे कष्ट, आपल्या आईच्या हातातला नांगर शिक्षण बदलू शकतं. शिक्षणाने आपलं आयुष्य बदलू शकतं, ह्या एका गोष्टीची त्याला खात्री होती. अकोल्यासारख्या शहरामध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना एक वेळचं पोट मारून शिक्षण घेत होता, मोलमजुरी करत होता, वेळ आली रोजंदारीने जात होता, पण स्वतःच्या हिमतीवर लढत होता. स्वप्न एकच होतं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्या संकल्पनेवर चालत, त्या एका शब्दावर विश्वास ठेवत तो आयुष्याशी लढत होता, झगडत होता. आजकालच्या पिढीमध्ये परिस्थितीशी काही मुलं झगडत लढायचं सोडून देतात. अशा परिस्थितीत तो एकटा लढत होता. खात्री होती की शिक्षण आयुष्य नक्कीच बदलेल, आईचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षाचा केलेला संघर्ष, 10 वर्षामध्ये दिलेले 7 इंटरव्ह्यू, त्यामध्ये JMFC चे 4 असतील, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा 1 असेल, अंडर सेक्रेटरीचा 1 असेल, ड्राफ्ट्समनचा 1 असेल. गेल्या 10 वर्षामध्ये 7 इंटरव्ह्यू मध्ये यश मिळालं, पण रिकमेंडेशन होऊ शकला नाही. 10 वर्षाचा संघर्ष आणि शेवटी जिल्हा न्यायाधीश या पदाला घातलेली गवसणी. आज आपण पाहणार आहोत एका शेतमजुरी करणाऱ्या मुलाचा आयुष्यातील संघर्ष. शेतमजुरी ते जिल्हा न्यायाधीश या सर्वोच्च पदावर तो आज विराजमान होणार आहे. आज आपल्याकडे आलेला आहे राजेश. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सामान्य कुटुंबातील जन्म झालेला राजेश 10 वर्षाच्या संघर्षानंतर जिल्हा न्यायाधीश पदाला गवसणी घातलेली आहे. तो डिस्ट्रिक्ट जज म्हणून रिकमेंडेड झालेला आहे. पाठीमागे एका इंटरव्ह्यू मध्ये मी राजेशचा रेफरन्स दिला होता. त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विनंती केली की सर, राजेश सरांचा प्रवास हा खूप मोटिवेशनल आहे, त्यांची जर्नी, त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत आम्हाला ऐकायची आहे. त्यावर राजेशला मी विनंती केली होती. राजेशचा आणि माझा परिचय 2019ला तो एकदा मॉक इंटरव्ह्यूला JMFCच्या वेळेस आला होता. परिस्थिती हलाखीची होती. पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं परवडणारं नव्हतं. ऑफलाईन क्लासला येऊ शकत नव्हता. स्वतःशी संघर्ष आणि आयुष्याचा संघर्ष चालत होता. ऑनलाईन बॅचलाही तो नव्हता. त्याने मला मागच्या वेळेसही ते सांगितलं, पण इंटरव्ह्यूला तो आपल्याकडे आला होता. मी त्याला सांगितलं की तुझा प्रवास मोटिवेशनल आहे. ह्या सर्व विद्यार्थी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत. त्यांनी मला म्हटलं होता की सर, मी तुमचा प्रत्येक यूट्यूब व्हिडिओ पाहायचो, प्रत्येक सक्सेस स्टोरीज पाहायचो, त्या प्रत्येक सक्सेस स्टोरीतनं मोटिवेशन मिळायचं. त्यानंतर एक संकल्पना सुचली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत जे परिस्थितीशी झगडत आहेत आणि स्वतः अभ्यास करत आहेत,
सेल्फ स्टडी करत आहेत, ह्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओच एक मोटिवेशन आहे आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज राजेशच आहे. तर आपण पाहूयात राजेशच्या आयुष्यातील प्रवास. राजेश, तुझ्या या यशाकरता मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुझं आपल्या गणेश शिरसाट अकॅडमी आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो. राजेश, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की तुझं बालपण कसं होतं, तुझा प्रवास कसा होता, तुझं लहानपणीचं आयुष्य कसं होतं. सर्वात प्रथम मी गणेश शिरसाट सर अकॅडमी यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि महाराष्ट्रातील सर्व जे विद्यार्थी जे MPSC UPSCची तयारी करत आहेत, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची तयारी करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याची मला ही संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी सरांचे खरंच आभार मानतो. मी अकोला जिल्हा येथील अकोट तालुकामध्ये एक माझं छोटंसं गाव आहे अकोली जहागीर, तेथून मी अपडाऊन करायचो आणि अकोली जहागीरमध्येच जिल्हा परिषदचं शिक्षण झालं माझं सर 4थीपर्यंत. त्यानंतर 5व्या वर्गापासून तर 12वीपर्यंत माझ्या गावामध्येच गजानन विद्यालय आहे, तिथं माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर सर मी शिवाजी विद्यालय दर्यापूर रोड अकोट इथं माझं ग्रॅज्युएशन झालं सर BA मध्ये. लहानपणीचा एखादा प्रसंग, शिक्षण पर्टिक्युलरली मला आपलं बोलणं झालं त्यावेळेस तुझं लक्षात आलं माझ्या की अगदी शिक्षणाकरता रोजंदारीवरही जाऊनही तू काम केलं. येस. काही एखादा प्रसंग की शिक्षण किती खडतर आहे. सर माझे आईवडील मजुरी काम करतात, लोकांच्याकडे कामाला जातात. माझ्या घरीसुद्धा अल्पशेती आहे, त्याच्यामध्ये भागत नाही. त्याच्यामुळे माझी आई, मी लहान असताना माझ्या बहिणी ह्या पण शेतात जायच्या आणि शेतामध्ये जात असताना त्यांचे मी डबा नेत होतो. तेव्हा मला समजलं की हे किती कष्ट करतात, घाम गाळतात दिवसभर आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. हे तेव्हापासून मला वाटत होतं की बाकीचे जे आहेत ते खूप मोठ्या मोठ्या घरामध्ये राहतात, चांगलं शिक्षण घेत आहेत आणि आपली परिस्थिती फार नाजूक आहे, हे कुठेतरी बदललं पाहिजे, हे मला तेव्हापासून वाटत होतं सर. आणि म्हणून मी अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि शिक्षण हेच असं आहे की जे आपली ही परिस्थिती बदलू शकते. तेव्हापासून सर मी अभ्यास करायला लागलो, लायब्ररीमध्ये जायला लागलो आणि तेव्हापासून सर मला अभ्यासाची ओढ लागली. तू आता जसं सांगितलं तुझं शिक्षण BA मध्ये झालं. येस सर. ग्रॅज्युएशन. BA कडे कसा आलास तू, तो प्रवास कसा होता, तो अनुभव काय होता. BA मध्ये सर अकोटमध्ये BA साठी मी ॲडमिशन घेतली होती. तेव्हा माझ्याकडे भाड्याला पण पैसे नव्हते. तेव्हा सर जवळपास अकोली जहागीर ते अकोट हे 12 किलोमीटर अंतर होतं. त्यामध्ये मग सायकलनं सर मी रोज प्रवास करायचो, अपडाऊन, रोज सायकलनं जाणे आणि सायकलनं येणे. आणि त्याचबरोबर सकाळचं कॉलेज निपटल्यानंतर सर दिवसभर कामाला जाणे. आणि मी पण स्वतः मजुरीचे काम करायला जायचो, ट्रॅक्टरवर जायचो, ट्रालीमध्ये जे कांद्याचे कट्टे असतात ते भरायला जायचो, हमाली करायचो सर. आणि त्याप्रमाणे सर माझ्या कुटुंबाला त्यातून सहारा मिळायचा सर, त्यातून पैसे मिळायचे आणि त्यातूनच सर मी पुस्तकं वगैरे घ्यायचो. आणि अशा पद्धतीने सर माझं BAचं शिक्षण मी कंप्लीट केलं. BA इंग्लिश लिटरेचर माझं हे होतं सर. BA कंप्लीट झाल्यानंतर तू लॉकडे कसा आलास, लॉकडे कसा वळालास. सर BA कंप्लीट झाल्यानंतर आता काय करायचं, तेव्हा सर आपल्याकडे D.Ed B.Ed करणं शक्य नव्हतं आणि त्याचबरोबर नोकरी पण लागू शक्य नव्हतं. आणि म्हणून मी सर लॉकडे वळलो. आणि लॉकडे वळत असताना सर मी अकोल्यामध्ये नथमल गोयंका लॉ कॉलेज इथं ॲडमिशन केली. आणि तिथून सर लॉ झाल्यानंतर वकील होते बा हे माझ्या वडिलांना समजलं आणि म्हणून माझे वडील त्यांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट केला. आणि तेव्हा सर माझी ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईची सोन्याची पोत पण मोडली होती सर. आणि त्यातून सर ते जर पोत मोडल्यानंतर सर ते 3 वर्षसुद्धा माझे वडील ते पोत करू शकले नाही सर. नक्कीच. बोलताना तू म्हणाला होतास की अगदी लॉ कॉलेजची फी भरण्याकरताही परिस्थिती नाही आणि आईने डोरले आणि पोत मोडली एकाच कारणास्तव की मुलाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. हा प्रसंग सगळ्यांच्या अंगावर काटा उभा करतो. त्यावेळेस तुझ्या मनात काय विचार आला. सर ॲडमिशन झाल्यानंतर
तिथं राहूनच शिक्षण पूर्ण करणं जरुरी होतं, कारण कॉलेजमध्ये जे आहे ते अटेंडन्सशिवाय मार्क्स देत नव्हते. म्हणून सर तिथं मला रूम करून दिली माझ्या नातेवाईकांनी. रूम करून दिल्यानंतर तिथं सर 350 रुपये महिना होता. आणि 350 रुपये कुठून द्यायचे हा दुसरा प्रश्न माझ्यासमोर उभा होता सर. आणि त्यानंतर सर मग आता ते पैसे कुठून आणायचे. तर पहिला महिना तर भरला सर, पहिला महिना भरला. मग त्यानंतर शनिवार रविवार सर सुट्टीच्या दिवशी यायचा, शनिवार रविवार सुट्टीच्या दिवस आल्यामुळे सर त्या दिवशी मी गावाकडे जायचो. गावाकडे जाऊन सर मग काम करायचो, कारण मला टालीवर जात होतो, मी ट्रॅक्टर जात होतो, कांदे मोजण्यासाठी जात होतो सर, मी अडतीत काम करायला जात होतो. तेव्हा त्यातून सर काही पैसे यायचे आणि ते पैसे घेऊन मी सर इकडे येऊन ते पैसे रूम भाडं म्हणून देत होतो. आता प्रश्न होता सर जेवण कुठं करायचं. जेवण मेसची परिस्थिती नव्हती, घरून जेमतेम मला मिळायचं, कारण घरची परिस्थिती पण एवढी नव्हती. आणि ही परिस्थिती मी घरी सांगितली पण नाही आणि कळू पण दिली नाही की बा हे इतकं मला कमी पडत आहे. 2-2 दिवस कधी सर मी उपाशी राहायचो. तिसऱ्या दिवशी मी स्वयंपाक करायचो संध्याकाळी आणि तो जेवण करायचो आणि त्यातूनच सर 2 पोळ्यातून मी संध्याकाळपर्यंत ते भागवायचो सर. आणि मग दुसऱ्या दिवशी सर मी स्वयंपाक करणं टाळायचो, कारण ते पुरले पाहिजे ना सर, आपल्या पूर्ण महिना पुरलं पाहिजे ते गहू आपण आलेले. मग सर मग कॉलेज करायचो सर. सायकल होती माझ्याकडे, बाकी विद्यार्थ्याकडे गाड्या असायच्या मोठ्या मोठ्या, फॅशन नाही यायचे, माझ्याकडे सायकलच होती. पण सायकल सर लाजी सरमीनं मी त्या गेटपाशी लावून द्यायचो साईडला कुठंतरी. मला खराब वाटत होतं त्या गोष्टीची, आपली परिस्थिती एवढी खराब आहे आणि विद्यार्थी बाकीचे खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेत, ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे असं मला खूप वाटत होतं सर. म्हणून मी खूप मन लावून अभ्यास करायचो सर, खूप मन लावून लेक्चर अटेंड करायचो. आणि त्यानंतर सर मला 11 वाजता कॉलेज संपून जायचं. मग दिवसभर मी रिकामा असायचो. मग दिवसा काय करायचं तर कुठंतरी काम मिळालं पाहिजे बा. काम शोधलं मी आधी सुरुवातला, मग काम मिळालं नाही मला पाहिजे तसं, कारण कसं त्यांना सकाळपासून पाहिजे होते, सकाळ ते संध्याकाळपर्यंत. मग मी काम भेटलं नाही मला. मग मी कोर्टात जायला सुरुवात केली की बा कोर्टात जाऊन सर आपल्याला नाहीतरी वकीलच व्हायचं आहे, तर कामाची प्रोसिजर शिकूया. त्यासाठी मग एखादं चांगला सिनियर पकडावा लागेल आपल्याला. मग त्यासाठी मी कोर्टात जायचो, मोठे मोठे सिनियर पाहायचो, खूप सारे ज्युनियर असायचे त्यांच्याकडे 5-5, 6-6, 10-10. मग कुठं पाहिजे. मग मी मोता सरांना सर जॉईन केलं. ॲडव्होकेट मोतीसिंगजी मोता आहेत अकोल्यामध्ये, प्रसिद्ध वकील आहेत क्रिमिनल लॉमध्ये. त्यांच्याकडे तेव्हा सर 10 ते 12 ज्युनियर होते. तेव्हा खूप सारं त्यांच्याकडे काम होतं आणि ज्युनियर भरपूर होते. त्यांना मी भेटलो होतो सुरुवातीला, पण ज्युनियर जास्त असल्यामुळे ते सर म्हणत बा तू पहिले शिक्षण पूर्ण कर नंतर ये. मग माझी इच्छा होती सर, तळमळ होती शिकायची, की म्हटलं सर मला कसं आहे क्लास वगैरे नाही आहेत मला आणि दिवसभर मी काय करू कॉलेज झाल्यानंतर. आणि मग सर मग म्हणाला की बा ठीक आहे तू यायला सुरुवात कर. मग काही दिवस सर ज्युनियरमध्ये काही ज्युनियर ऑप्शन राहायचे, कोणी मयतवर जायचं, कोणी लग्नात वगैरे जायचं. तेव्हा सर मला ॲप्लिकेशन वगैरे लिहायला मिळायचे, ॲप्लिकेशन मिळायचे. ब्रीफ वगैरे सरांची नेमून देणे, कोर्टाची प्रोसिजर पाहणे, कोर्ट पाहणे, साहेब लोक पाहणे, मॅजिस्ट्रेट लोक पाहणे. तेव्हा मला त्यांच्याबद्दल खूप आकर्षण वाटायचं की बा किती मोठे मोठे साहेब आहेत, आपण कधी होऊ असं तेव्हा वाटत होतं मला. पण नंतर मग असं करता करता सर प्रोसिजर पार्ट शिकता आणि अशी आर्थिक तंगी अशीच मजुरी करून भागवता सर मी LLBचं पूर्ण शिक्षण केलं सर. काही काळ लॉ करत असताना मला वाटतं तू मोलमजुरी करूनही हे शिक्षण पूर्ण केलं. त्याच्याशी संबंधित एखादा प्रसंग काय आठवतो? ते प्रसंग तर सर असे भरपूर आहेत सर. त्याच्यामध्ये मी स्वतः जेव्हा काम करत होतो तेव्हा गावाकडे जात होतो. गावाकडे जाऊन मग मला म्हणायचे की बा तू लॉ करत आहेस ना, मग हे टालीवर कशाला येतस तू, ट्रॅक्टरवर कशाला येतस तू, कांद्याचे कट्टे कशाला उचलतस तू. तेव्हा माझ्याकडे लोक असे वेगळ्या नजरेनं पाहायचे की बा हा खरंच शिकवत आहे की काय मजुरी करत आहे नुसता, असे पाहायचे सर मला. त्यावेळेस मला थोडं फील होत होतं त्या गोष्टीचं सर, पण मी जाणून नाही दिलं त्या गोष्टीचं, कारण मला आवश्यकता होती सर. कारण मला रूम भाडं होतं, पुस्तकं होते आणि त्यामुळे मला मित्र पण खूप चांगले मिळाले सर. लॉ शिकत असताना सर मला नोट्स जे आहेत सर, माझा मित्र आहे सर, तो मित्र ते नोट्स अशी अर्धी फाडायचा, तो मला वाचायला द्यायचा आणि तो त्याच्यातली अर्धी वाचायचा आणि ते कंप्लीट झाल्यानंतर ते मला परत द्यायचं, मी त्याला द्यायचं. असं करता करता सर मी त्याच्या नोट्स वापरल्या सर. राजेश, बऱ्याच वेळेला असं होतं की आजकालची मुलं काही वेळा थोडी अडचण आली, परिस्थितीचं भांडवल करतात किंवा काही मंडळी तर आईवडिलांशी वाद घालतात की तुम्ही आमच्याकरता काय केलं किंवा तुम्ही मला शिकवू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तू एकटा लढत होतास,
एकटा होतास, नक्कीच सहकारी मित्र होते, हे होते. तर याविषयी काय सांगशील किंवा या मुलांना काय सांगशील, यांना काय मार्गदर्शन करशील? मी विद्यार्थ्यांना जे माझ्यासारखे परिस्थितीशी झगडत आहेत त्यांना सांगू इच्छितो की संकट हे प्रत्येकावर येतात, परंतु त्या संकटाशी सामना तुम्ही केला पाहिजे. परिस्थिती ही बदलतेच आणि ते बदलणं तुमच्या हाती आहे. तुम्ही त्या परिस्थितीशी कसा सामना करता, तुम्ही हारू नका. कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाशी सामना करा, हे मी सांगू इच्छितो सर. राजेश, तू लॉ पूर्ण केलंस, Yes. त्यानंतर प्रॅक्टिसकडे वळालास. येस सर. मग त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे कसा आलास? स्पर्धा परीक्षेकडे असं आलो सर की लॉ सुरू असतानाच मी कोर्टात जायचो. तेव्हा मॅजिस्ट्रेट लोक पाहायचो, जज लोक पाहायचे, सेशन जज, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. तर हे साहेब असं काय करून तिथं बसलेले आहेत. म्हणजे मग नंतर मला माहीत पडलं की बा स्पर्धा परीक्षा असते. MPSC तर मी ऐकलं होतं, पण MPSC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पण घेते हे मला तेव्हा माहीत पडलं. मग त्यातून स्पर्धा परीक्षेमध्ये प्री, मेन्स, इंटरव्ह्यू हे 3 स्टेजमध्ये परीक्षा असते, तेव्हा मला माहीत पडलं. मग तेव्हा मी सर आपण MPSC करायची आणि आपण स्टडी करायची आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट व्हायचं, तेव्हापासून मला सर वाटायला लागलं आणि तेव्हापासून मी स्टडी करायला लागलो सर. JMFCचा पण तुझा 10 वर्षाचा संघर्ष आहे, प्रवास आहे. येस सर. त्या अनुभवाविषयी काय सांगशील? ते अपयश, ती परीक्षा, त्याचं प्रिपरेशन. सर मी लॉ कंप्लीट झालं. लॉ कंप्लीट झाल्यानंतर वकील झालो. वकील झाल्यानंतर आपल्या भागामध्ये जाऊन काम करायचं आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची तयारी करायची असं मी ठरवलं. कारण मॅजिस्ट्रेटची तयारी करत असताना मला कुठेतरी आर्थिक पाठबळ असलं पाहिजे. वकिली व्यवसाय करत असताना मला जे पैसे मिळत होते त्यातून मी युटिलाइज करायचो, काही कुटुंबाला आणि काही पुस्तकं वगैरे आणायचो स्पर्धा परीक्षेसाठी आणि त्यातून मी स्टडी करायचो. आणि 2017-18ला मी JMFC दिली होती, तेव्हा मी प्री पण निघालो होतो सर. आणि प्री निघालो नसताना मी हताश नाही झालो. वाईट खूप वाटलं मला, कारण माझ्यासोबतचे पूर्ण प्री पास झाले होते, मेन्स पण पास झाले होते आणि इंटरव्ह्यूपर्यंत पण गेले होते आणि मी पहिली स्टेज नापास झालो होतो. तेव्हा मी हे पाहिलं की बा माझं चुकलं कुठं. माझ्या परीक्षा देत असताना का बरं नापास झालो मी, स्कोअर का बरं कमी आला, कोणता विषय माझा कमी आहे, त्या विषयावर मी जास्त भर द्यायचो. आणि ते टार्गेट कंप्लीट करत असताना ज्या प्रश्नावर मी मिस्टेक केलेले आहेत ते प्रश्न कधीही चुकता कामा नये, त्यासाठी त्यावर मी ॲनालिसिस स्टडी करायचो सर. आणि प्रीचा जो अभ्यास आहे तो कंप्लीट करायचा प्रयत्न करायचो आणि जास्तीत जास्त स्कोर येईल, कमी चुका होतील हे पाहायचो सर. आणि सर आपले त्याबाबत सर जे सक्सेस स्टोरी सर आपण यूट्यूबवर टाकत होते सर, तेव्हा मी सर ते आवर्जून पाहायचो. आणि ते पाहत असताना सक्सेस स्टोरीमधून त्या विद्यार्थ्यांनी कसा संघर्ष केला, काय चुका टाळल्या आणि कसा कसा अभ्यास केला याच्यावर मी जास्त फोकस करायचो. आणि सर्वात जास्त म्हणजे सर आपले जे व्हिडिओ आहेत सर मला नेहमीच मोटिवेशन द्यायचे. जेव्हा मी हताश व्हायचो, थकायचो, तेव्हा आईवडिलाकडे पाहायचो, त्यांच्या मेहनतीकडे पाहायचो आणि मग त्यातूनच म्हणायचं की नाही आता आपल्याला हारायचं नाही आहे. आणि मला सहारा म्हणून सर आपल्या यूट्यूब व्हिडिओचा होता. त्यावेळेस मी आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत होतो, बरं सक्सेस स्टोरी जे पाहत होतो त्यातून सर मी मोटिवेशन घेत होतो. आणि आपली जी शिकवण्याची पद्धत आहे सर खूप छान आहे आणि अभ्यास जो आहे सर आपला त्या विषयाला धरून खूप डेप्थ आहे, तो मला खूप इन्स्पायरेशन होता सर. त्यामुळे मी स्टडी जे आहे ते डीपमध्ये करायला शिकलो. आणि तेव्हापासून सर मी प्री पण पास व्हायला लागलो, मेन्स पण पास व्हायला लागलो. आणि 2019मध्ये जेव्हा मी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी आपल्याकडे आलो होतो सर 19मध्ये सर, तो माझ्यासाठी अनुभव सर खूपच महत्त्वाचा होता. कारण त्यानंतर सर मी कधीही इंटरव्ह्यू नापास झालो नाही सर. कारण आपण जे माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला होता सर, ते इतका जबरदस्त घेतला होता सर की त्यातून मला समजलं की खरंच इंटरव्ह्यूची तयारी खरंच सर तुम्ही सांगता सर त्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि मी जे करायचो सर मी म्हणजे माझंच पद्धतीनं करायचो, तिथं सर चुकत होतो मी. राजेश, अभ्यास कसा करायचा याच्याविषयी विद्यार्थ्यांना काय सांगशील? येस सर, मी निश्चितच सांगू इच्छितो सर. आपल्या गणेश शिरसाट या अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी मेहनत घेत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे सेल्फ स्टडी करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा अभ्यासाची दिशा हे तुम्ही स्वतः ठरवा. तुमचं टार्गेट फिक्स करा, त्या दिवशी तेवढा अभ्यास झाला पाहिजे. किती घंटे अभ्यास करता याला मॅटर करत नाही, तुम्ही किती छान पद्धतीनं तेवढ्या टाईमात अभ्यास करता याला मॅटर करते. तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला त्या दिवशी तो पोर्शन कंप्लीट करायचा आहे. नुसतं पोर्शन कंप्लीट करायचं नाही आहे, त्या रिलेटेड प्रोजेक्ट पण कंप्लीट करायचे आहेत. आणि ट्रेस करून अभ्यास करू नका की मला 4 घंटे अभ्यास करायचा आहे, 5 घंटे अभ्यास करायचा आहे रोजचा, असा आग्रह धरू नका.
कारण कसं आहे, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी असते. एखाद्याला व्यक्तीला पहिल्यांदा वाचण्यात लक्ष देते, एखाद्या व्यक्ती 2 वेळा 3 वेळा पाठांतर करून लक्ष देते. प्रत्येकाचं आपापले कॉम्पिटिशन स्वतःशी करा, इतरांशी करू नका, कारण प्रत्येकाचा ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळा असतो. म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचे वीकनेस ओळखा, त्या मुद्द्यावर जास्त भर द्या आणि त्याच्यावर जास्त अभ्यास करा. तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत याच्यावर जास्त फोकस करा, याच्यावर जास्त अभ्यास करा. आणि अशा पद्धतीने, आणि त्याचबरोबर आपले क्लासचे तुम्हाला सर्वात जास्त हेल्प मिळणार. त्यासाठी गणेश शिरसाट सर नेहमीच सांगतात, सर प्रत्येक विषयावर त्यांचं खूप डेप्थ आहे, त्याचं नॉलेज आहे, खूप डीपमध्ये आहे. प्रत्येक विषयासंदर्भात कोणतीही अडचण असेल सरांशी नक्की शेअर करा, नक्कीच तर तुम्हाला मार्गदर्शन करतील. सरांनी मला इंटरव्ह्यूमध्ये खूप सारा गायडन्स केलेला आहे. आणि मी एक सांगू इच्छितो की सरांचा जो माझा 19चा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर मी कधीही कोणा इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो नाही. त्याबद्दल मी याचं श्रेय तर सरांना देतो, मी शिरसाट सरांना. कारण शिरसाट सरांनी जे माझा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस विद्यार्थ्याची मागं बसायचे आणि सर इंटरव्ह्यू घ्यायचे, डायरेक्ट प्रश्न विचारायचे. त्यामुळे एक प्रेशर राहायचं की बाबा विद्यार्थी पण ऐकत आहेत, आपलं काही चुकलं तर आपलं काही आणखीन काही होईल का. त्याच्यामुळे आपण उत्तर देत असताना सुद्धा प्रिपरेशन करून उत्तर देत होतो. आणि सर तुम्ही जे प्रिपरेशन करून घेतलं इंटरव्ह्यूचं माझ्याकडून ते खरंच खूप छान आहे सर. आणि त्यानंतर सर मी कधीही इंटरव्ह्यू फेल झालो नाही, कधीही नाही. आणि सर याचं श्रेय सर आपल्याला जाते सर. थँक्यू. आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यू असो, मेन्स प्री असो, मेन्स असो, यांचंसुद्धा तुम्ही प्लॅनपूर्वकच नियोजन करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा, हे सांगू इच्छित सर. किती अपयश पचवलेस टोटल? 6 पचवले सर अपयश. जवळपास 3 वेळा JMFC प्री मेन्स इंटरव्ह्यू क्रॅक करत होतो. प्री मेन्स इंटरव्ह्यू क्रॅक करून सर मेरिट लिस्टमध्ये सर माझा अर्धा मार्क्सनं 3 वेळा JMFCचा इंटरव्ह्यू पास झालास पण मेरिटमध्ये आउट झाला. मेरिटमध्ये सर आउट होतो. त्यानंतर APP एक्झाम सर, त्याच्यामध्ये सुद्धा मी होतो सर. आणि इंटरव्ह्यूमध्ये सर मला 30 मार्क होते. ओके. इंटरव्ह्यू पास पण मेरिट आउट. इंटरव्ह्यू पण पास पण मेरिट आउट सर. मेरिट आउट म्हणजे. आणि त्यानंतर सर अप्पर सचिव विधी व न्याय विभाग महाराष्ट्रात 3रा होतो सर मी. ओके. पण एकच पोस्ट होती सर, एकच पोस्ट होती. आणि एकच पोस्ट असल्यामुळे त्यांना पण सारखेच मार्क, मला पण सारखेच मार्क होते. पण त्यांचं PhD असल्यामुळे सर त्यांना घेतलं, माझं LLM असल्यामुळे सर मला घेतलं नाही. बरोबर, इक्वल मार्क्स. तरी मी सर खचलो नाही. ड्राफ्ट्समनचा पण इंटरव्ह्यू दिला होता मी, पण त्यात झालं नाही माझं. आणि नंतर मग सर परत 2022ची JMFCची मेन्सची दिली सर मी. आता ते देत असताना सर डिस्ट्रिक्ट जजची एक ॲड आली होती 22मध्ये. आता आपण मुख्य परीक्षेकडे वळूयात. येस सर. हे सर्व करत असताना जिल्हा न्यायाधीश पदाची ॲड आली. येस. कसं प्रिपरेशन केलं? प्रिलियम्सचं प्रिपरेशन कसं होतं, मेन्सचं प्रिपरेशन कसं होतं, ते विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं. निश्चितच सर. 2022मध्ये मी JMFCचा फॉर्म भरला होता. मला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास व्हायचं होतं आणि त्या अनुषंगाने मी फॉर्म भरला. आणि फॉर्म भरत असताना हा ॲड आली 2022मध्ये. आणि 8 पोस्टसाठी सर डिस्ट्रिक्ट जजची ॲड आली. तेव्हा विचार केला की आपण एकदा भरूनच पाहू. 7 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट झाली होती. असं मनात होतं की बा एवढं JMFCच तर होऊन नाही राहिलं तुझं, तर डिस्ट्रिक्ट जज होईल का. तरीही मी हिंमत हारली नाही. मॅडम ट्राय करायला हरकत नाही, मी आशा ठेवली. आणि त्या अनुषंगाने मी स्वतः स्टडी केली आणि स्वतः प्रिपरेशन केलं आणि नियोजनबद्ध अभ्यास केला सर यावेळेस मी. जसं आपण म्हटलं होतं की बा प्रामाणिक प्रयत्नांना हमखासपणे यश मिळते, फक्त तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजेत. आणि त्याच अनुषंगाने सर मी नियोजनपूर्वक प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचा अभ्यास केला सर. डिस्ट्रिक्ट जजला तर असा काही स्पेसिफिक सिलेबस नसतो, बरोबर सर? बरोबर सर. मग कसं आखलं? कारण हे डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समुद्र आहे. बरोबर. त्याचं मी ॲनालिसिस केलं. आपलं डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं एक पुस्तक येत्या आठवड्याभरात पब्लिश होईल, क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं. तर आत्तापर्यंत गेल्या 10-15 वर्षात 103 विषयावर प्रश्न आलेले आहेत, 103 विषयांवर. आणि काही वेळा तर 100 मार्काचा पेपर, 100 प्रश्न आहेत, 200 मार्काचा पेपर आहे, एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. तर काही वेळा त्या 100 प्रश्न 50 ते 55 विषयावर आलेले आहेत. म्हणजे इतकं मोठं आहे ते, एवढा समुद्र येतं डिस्ट्रिक्ट जज. पोस्ट खूप मोठी आहे, त्यामुळं सिलेबसच नाही, जे आहे ते सगळ्यात सिलेबस आहे. याच्यातनं प्रिपरेशन फोकस करणं अवघड आहे. तर आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे, तुझी स्ट्रॅटर्जी काय होती? सर मी सुरुवातपासून कोर्टात जायचो. 7 वर्ष कंप्लीट केले होते मी. 7 ते 8वं वर्ष चालू होतं माझं. जवळपास सेशन कोर्टामध्ये सर काम करायचो. आणि डिस्ट्रिक्ट जजची एक्झामसाठी सर अनलिमिटेड सिलेबस आहे, फिक्स सिलेबस नाही आहे. बरोबर. कशावर विचारते हे सांगता येत नाही. सांगता येत. आणि निश्चितपणे आपण त्याला धरून अभ्यास करू शकत नाही.
परंतु सेशन ट्रायबल बाय सेशन असल्यामुळे सेशनमध्ये अपिला पण येतात, सेशन ट्रायल पण आहे, स्पेशल कोर्ट पण आहे, पोस्कोचं कोर्ट पण आहे. ओके. आणि ह्या अनुषंगाने मी विचार केला की कोर्टामध्ये सर्वच प्रकारचे मॅटर चालतात, म्हणजे सर्वच विषय कव्हर असणं जरुरी आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर सर आणि स्पेशल कोर्ट आहे, CBIचं कोर्ट पण आहे. बरोबर. CBIचे ॲक्ट पण आहेत. बरोबर. आणि त्याचबरोबर NIA हे पण कोर्ट आहे, मोका कोर्ट पण आहे, ते पण ॲक्ट आहेत. त्याचे बेसिक कन्सेप्ट आहेत सर, ते समजून घेतले आधी मी, कारण त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट समजून घेणं खूप जरुरी आहे. कारण डिस्ट्रिक्ट जजची एक्झाममध्ये एक प्रश्न एका ॲक्टवर पडतो किंवा हार्डली 2 किंवा 3 प्रश्न पडतात. बरोबर. याच्यावर पडत नाहीत. त्यांचे जे प्रश्न आहेत, मी मागच्या वर्षीचे प्रश्न पेपर काढले, प्रश्न पेपर काढून पाहिले की बा याच्यामध्ये यांचा फोकस कुठं आहे. मी पाहिलं की फोकसमध्ये रिपीट क्वेश्चन फार कमी आहेत. हो. आणि नवीन नवीन लेटेस्ट त्यांना पाहिजे, आणि लेटेस्टमध्ये त्यांना डीप खूप पाहिजे. आणि आता अशी पद्धत आहे CSAT पद्धत की बा वरीलपैकी 2 बरोबर, वरीलपैकी 1 बरोबर किंवा दोन्ही बरोबर नाहीत, दोन्ही चुकीचे. त्याच्यामुळे असे कन्फ्युजन प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुमचा बेसिक जो आहे त्या सेक्शन विषयी किंवा त्या कायद्याविषयी हा डेप्थ पाहिजे, बेसिक पक्क पाहिजे तुमचं. ओके. आणि त्या अनुषंगाने मी अभ्यासाला सुरुवात केली किंवा प्रीचा अभ्यास मग त्यातून सुरू केला. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर तो फोकस खूप जास्त कन्सेप्च्युअल. कारण ते जर कन्सेप्ट संबंधित प्रश्न कसाही हो, तुम्हाला तो कमीत कमी चूक आहे की बरोबर आहे हे निश्चित माहीत पडते. पण कन्सेप्टच तुम्हाला डाऊटफुल वाटला तर तुमचा प्रश्न चुकीचा असू शकतो. बरोबर. म्हणजे समजून घ्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जे जिल्हा न्यायाधीश पदाची प्रिपरेशन करत आहेत, की राजेशचं एक पहिलं ऑब्झर्वेशन होतं, तो सेशनमध्ये प्रॅक्टिस करत होता. तर सेशन्स कोर्टात अपील पण येतात, म्हणजे ते सगळे कायदे असं नाही आहे की एखादा कायदा JMFC ट्रायबल आहे आणि मग त्याचं सेशन जजच्या डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला काय काम, तर नाही, ते अपील तिकडे येते ना. त्यामुळे अपील जे आहेत ते एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय सेशन होते. ते सेशन्स कोर्टाला पॉक्सो आहेत, ॲट्रॉसिटी आहे, त्याच्यानंतर मोक्काचं स्पेशल कोर्ट आहे, त्याच्यानंतर CBIचं स्पेशल कोर्ट आहे, NIA आहेत. म्हणजे हे जेवढे सेशन्स कोर्टाकडे जेवढ्या सगळ्या प्रकारचे कामं येतात आणि या सगळ्या प्रकारच्या कामामध्ये जे सगळे कायदे डिस्कस होते, ते प्रत्येक कायद्यावर एक एक प्रश्न येईल एवढी वास्ट ही परीक्षा आहे. आणि ते त्याने आयडेंटिफाईड केलं आणि त्याचं त्याने प्रिपरेशन सुरू केलं. हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. राजेश, त्यानंतर दुसऱ्या परीक्षेकडे वळूयात. मेन्स. प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्स, मुख्य परीक्षा सर. बरोबर आहे, अतिशय सुंदर प्रश्न विचारला सर आपण. प्री परीक्षेचा मी प्री दिल्यानंतर असं वाटलं मला की बा मी ठीक आहे, पेपर बरोबर दिलेला आहे, आता कट ऑफ कितीवर लागते हे मला माहीत नव्हतं सर. बरोबर. म्हणून सर मी JMFCची प्री पास झालो होतो ऑलरेडी 2022ची. 2022ची असताना सर मी मेन्सच्या अभ्यासाकरता ओढलो होतो की बा चला आता आपण दिलेली आहे प्री, आता हे निघाली तर ठीक आहे, नाही निघाली तर आपली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आहेच. तर मग लगेच रिझल्ट आला सर. रिझल्ट आला आणि 13व्या दिवशीच मेन होती सर. अरे बाप, प्रिलिमचा रिझल्ट येऊन लगेच 13व्या दिवशी मेन्स. हो, ते बऱ्याच वेळा तसंच होतं. तसंच झालं सर. बिलकुल संध्याकाळी 4 वाजता रिझल्ट आला आणि संध्याकाळी 4 वाजता नंतर लगेच 10 मिनिटात शेड्यूल पण आलं मेन्सचं 13व्या दिवशी. आणि त्याच्यामध्ये सर त्यांनी बोलावलं की बा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला तुम्ही मुंबईला या, 13 म्हणजे एक्झाम द्यायच्या आधीच. मग आता तर खूपच टेन्शन आलं होतं सर की बा आता कसं करायचं, कधीच दिली नाही आपण मेन्स, पहिलाच अटेम्प्ट मेन्सचा. मग मला त्यावेळेस खूपच टेन्शन आलं होतं सर. पण म्हटलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ पहिले. बस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला मुंबईला गेलो सर मी. मुंबईहून आलो तेव्हा माझे 2 दिवस तसेच गेले, जाण्यात आणि येण्यात एक रात्र आणि दिवस तिथला, असे सर माझे 2 दिवस तसेच गेले. मग होते माझ्याकडे जेमतेम 10 ते 11 दिवस सर. 10 ते 11 दिवसामध्ये मी खूप मन लावून अभ्यास केला आणि फुल फोकस केला DGच्या एक्झामवर. मी म्हटलं पास हो की ना हो, पण प्रयत्न मात्र आपण 100% करायचा, असं सर मी टार्गेट ठेवलं. आणि मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले. मी पाहिलं की रिपीट क्वेश्चन कोणतं येत नाही, कोणताही रिपीट क्वेश्चन येत नाही. मग मी तरीही हिंमत नाही हारली आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणून मी स्वतः तयारी केली. आणि नोट्स तर मी आधीपासून मला सवय होती नोट्स काढायची. नोट्स काढत असताना मग मी गेलो सर, एक्झाम द्यायला गेलो. एक्झाम द्यायला प्रश्न जे होते ते जवळपास मला आयडेंटिफाय होते. आणि आता प्रश्न होता की हे लिहायचे कसे. मग ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं सर, आपण नेहमीच क्लास सुरू असताना बोलत असता की बा तुमचं ॲन्सर हे टू द पॉईंट, प्रिसाईज आणि कम्प्लीट असलं पाहिजे. बरोबर. हा मला तेव्हा आठवला सर आपण दिलेले शब्द की बा सरांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, आपण अशाच पद्धतीने ॲन्सर क्रॅक करू यावेळेस. तसेच सर मी ॲन्सर लिहिले. प्रत्येक प्रश्नाचा ॲन्सर टू द पॉईंट, प्रिसाईज आणि कम्प्लीट सर.
नक्कीच ही आपली त्रिसूत्रीच आहे आणि बऱ्याचशा सक्सेस स्टोरीजमध्ये पण मी ते सांगितलेली आहे. जिल्हा न्यायाधीश पदाच्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, जो राजेशने आत्ता सांगितला, खूप महत्त्वाचा आहे. जिल्हा न्यायाधीश पदाची जाहिरात येते, त्याच्यानंतर मग ते फॉर्म वगैरे भरल्यानंतर प्रिलियमची एक्झाम होते. पण प्रिलियमची एक्झाम झाल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याला तर 13 दिवस मिळाले. प्रिलियमचा रिझल्ट आला, निकाल आला आणि 13व्या दिवशी मुख्य परीक्षा. हे JMFC सारखं होणार नाही की प्रिलियमचा निकाल आल्यानंतर 3-4 महिने मिळतील, नाही. त्यामुळे प्रिपरेशन करत असताना स्टार्टिंगपासूनच तुम्ही रेडी राहायला पाहिजे की प्रिलियम झाली की जास्त वेळ नाही मिळणार. त्यांनी सांगितलं 13 दिवसात तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, मुंबईला जायला लागतं उच्च न्यायालयात, तिथं जाऊन पर्टिक्युलरली ते 2-3 दिवस त्याच्यात जातात. एखादा दिवस परत परीक्षेच्या ठिकाणी जायला जातो, तर 7ही दिवस नाही मिळत. तर तुम्ही तुमचं प्रिपरेशन असं करा, डिस्ट्रिक्ट जजची तयारी स्टार्टिंगपासून करत असताना, की प्रिलियम झाली की 8 दिवसात मेन्स होईल, निकाल लागला की. प्रिलियम झाली, निकाल लागला की 8 दिवसात मेन्स होईल. आणि प्रिलियम झाल्यानंतर निकाल पण लगेचच लावतात, ते लगेचच काही दिवसामध्ये त्याचाही निकाल लावतात. त्यामुळे तोही खूप स्पॅन मिळत नाही की निकालाला टाइम लागला असं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर राजेश मुख्य परीक्षा पास झाला, त्यानंतरचा पुढचा अनुभव कसा होता? सर, मी एक्झामचे पेपर दिले. पेपर दिल्यानंतर मला स्वतःला सॅटिस्फाईड वाटलं की बा आपण ॲन्सर माझ्या हिशोबाने मी योग्य लिहिलेला आहे. आता माझा अनुभव तर काही जास्त नव्हता, परंतु माझी जी पद्धत होती लिहायची की बा मी या प्रश्नाला योग्य न्याय दिलेला आहे. मला असं वाटत होतं की बा टू द पॉईंट आहे, कम्प्लीट अँड प्रिसिस आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त अनुभवी लोक एक्झामला होते. 5-5 वेळा इंटरव्ह्यू देणारे, मग 3-3 वेळा इंटरव्ह्यू देणारे माझ्यासमोर होते आणि ते पण माझ्यासोबत होते. त्यांना पाहून माझी हिंमत तशीच खचली होती की आता कसं करायचं. म्हटलं असू दे ना, आलो ना आपण, आता डू ऑर डाय, डोंट क्लास व्हाय. आता काही करायचं म्हटलं, आता बोलायचं नाही बिलकुल, काही हो म्हटलं, आपण प्रश्न तर चांगलेच द्यायचे. बरोबर. प्रश्न उत्तर दिल्यानंतर सर मग रिझल्ट 2 महिन्यानंतर आला सर, जवळपास 45 दिवसानंतर, 45 दिवसात रिझल्ट आला. आणि तेव्हा मला असं वाटलं की बा आपलं होणार किंवा नाही होणार, आपलं JMFCचं आहेच. मग नंतर लगेच रिझल्ट आला सर आणि मी पास झालो. पास झाल्यानंतर मला आनंद झाला त्या गोष्टीचा आणि नंतर कॉन्फिडन्स आला सर की सरांचे म्हणणं अतिशय योग्य ठरलं की प्रामाणिक प्रयत्नांना नक्की हमखासपणे यश मिळते. आणि सर तुम्हाला तेव्हा मी लय मिस केलं. तेव्हा मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला सर तुम्हाला मी, पण तुमचा सकाळी कॉल बंद होता, कारण तुमचा सकाळी क्लास असल्यानंतर मला माहीत पडलं. नंतर मी सर इंटरव्ह्यूची तयारी केली. मग इंटरव्ह्यू तयारी करताना तुम्हाला फोन केला होता मी की सर मला मॉक द्यायचा आहे तुमच्याकडे. मग तुम्ही म्हणा सर तुम्ही या, कधीही या, आपण मॉक घेतो आणि मॉकसाठी आपण फी पण घेत नाही. मी म्हटलं सर नक्की सर मी येईल म्हटलं, पण माझं सर जमलं नाही तिथे येणं. बरोबर. प्रयत्न केला, हो वेळ कमी होता सर, फार कमी होता वेळ. इंटरव्ह्यू लगेच आला होता सर. आणि मग मी इंटरव्ह्यूची तयारी तर आपल्याकडे आधीच केलेली होतीच. आणि ते जे आहेत फक्त प्रश्नाचं स्वरूप थोडंसं व्हास्ट असते सर तिथे. ओके. ते विद्यार्थ्यांना थोडं आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे की इंटरव्ह्यू डिस्ट्रिक्ट जजचा अनुभव कसा होता? हो सर, नक्कीच सर. JMFCचा इंटरव्ह्यू देत असताना मी 6 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहेत सर. तिचं पॅनल जे आहे तो MPSC मेंबर असतात, ऑनरेबल जस्टिस असतात आणि बाकी इतर पॅनल असते सर. तर हायकोर्टामध्ये सर 4 ऑनरेबल जस्टिसचं पॅनल असतं सर. जिल्हा न्यायाधीश परीक्षेचे करता 4 कम्प्लीट परीक्षा हायकोर्टच कंडक्ट करतात. त्यामुळे उच्च न्यायालयाचे 4 ऑनरेबल जस्टिस इंटरव्ह्यू पॅनलला बसतात, हे महत्वाचं. येस सर, 4 असतात सर. खूप विद्वान साहेब असतात सर. आणि प्रत्येक जण हाय लेवलचे क्वेश्चन विचारते सर. टफ, फक्त MPSCपेक्षा इकडे जरा टफ लेवलचे प्रश्न असतात. तुमची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कन्सेप्टवर, तुमच्या प्रॅक्टिसवर प्रश्न विचारतात सर. जसं आपण इंटरव्ह्यूच्या वेळेस शिकवलं होतं सर की बा इंटरव्ह्यू हे तुमची प्रोफाईल बेस असते, त्याचबरोबर तुमचं अकॅडमिक, तुमचं प्रॅक्टिस निश्चितच सर बरोबर आहे आपलं, कारण त्याच विचार प्रश्न विचारले होते मला पण त्यांची जी प्रश्न विचारायची पद्धत आहे खूप डेप्थमध्ये असते सर. डेप्थमध्ये असते, खूप डेप्थमध्ये असते. JMFCचे प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू ते ज्या लेवलची असते त्याच्या खूप डेप्थ लेवलची DJची प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3ही स्टेजेस असतात. येस सर. ओके. JMFCला त्या आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेचं हेच असतं की त्या पोस्टच्या अँगलने पर्टिक्युलरली प्रश्न असतात. तो म्हणजे पेपर जो सेट होतो त्या पोस्टच्या अँगलनुसार सेट होतो. तुम्ही जर थोडं पाहिलं तर JMFCचे प्रश्न एक अँगल आहे. सिनियर डिव्हिजनचे डिपार्टमेंटलचे प्रश्न असतात ते JMFCपेक्षा थोडे डीप असतात, डिटेल असतात.
आणि डिस्ट्रिक्ट जजची जी एक्झाम आहे ते त्याच्यापेक्षाही जास्त डिटेल असतात. पोस्टनुसार ती हे होते. इंटरव्ह्यूमधला काही एखादा प्रश्न किंवा एखादा अनुभव? नक्कीच सर. मला इंटरव्ह्यूमध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवर खूप डेप्थमध्ये प्रश्न विचारले. त्याचबरोबर मॅन्डेटरी इंजेक्शनवर प्रश्न विचारले होते. एकाच मॅन्डेटरी इंजेक्शनवर 4 प्रकारचे प्रश्न विचारले होते सर. आणि त्याचबरोबर सर संबंधित त्या संदर्भात केस लॉ पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. बरोबर. मॅन्डेटरी इंजेक्शन देत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यासोबत तुम्हाला ते काय पाहिलं पाहिजे आणि अशाच्या तुम्ही काय करणार, असे प्रश्न येत होते सर इंटरव्ह्यूमध्ये. त्याचबरोबर मला पोस्को ॲक्टवर बरेचसे प्रश्न विचारले सर. पोस्को ॲक्टवर प्रिझम्पशनवर प्रश्न विचारले सर. त्याचबरोबर रेअरेस्ट ऑफ रेअर केसबद्दल सर, बच्चन सिंगच्या केसबद्दल सर बरंच डेप्थमध्ये विचारलं सर. ओके. म्हणजे डेप्थ खूप आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. राजेश इंटरव्ह्यू दिला. येस सर. त्यानंतर रिझल्ट आला, काय अनुभव होता? सर मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरी गेलो आणि लगेच सर फोन वाजायला सुरुवात झालं. माझ्या मित्रांचे बराच मला सपोर्ट होता सर. पर्सनली पण माझ्या मित्रांनी खूप मला सपोर्ट केला सर. त्याच्यामुळे सर मी हे सगळं करू शकलो. मला फोन आला की बा तू डिस्ट्रिक्ट जज झाला. मी त्याला म्हटलं की बा माझं मजाक करायचं बिलकुल मूळ नाही आहे सर. बिलकुल मूळ नाही आहे म्हटलं. नापास होता होता म्हटलं, नापासाची सवय एवढी झाली म्हटलं की ते पासचं बिलकुल ऐकायलाच येत नाही म्हटलं की मी पास झालो म्हणून. तेव्हा म्हटलं मी बिलकुल म्हटलं बा मी मजाकच्या मूळमध्ये नाही आहो. सध्याच म्हटलं तोंड ढूंढाला मी, तोंड धुतल्यानंतर मी तुला मस्त फोन लावतो म्हटलं. अरे नाही ना, मला खरंच पास झालं तू. मॅडमला रिझल्ट पाठव म्हटलं तुला. मॅडम हमेशा मजाक करते, हा आताही मजाक केली असेल म्हटलं बहुत. सरांचा फोन आला. मग त्यांनी रिझल्ट पाठवला. रिझल्ट पाठवला बरोबर स्तब्ध झालो सर मी 2 मिनटं. एकदम स्तब्ध झालो की खरोखर कुठंतरी झालं काहीतरी आपलं. मग असं म्हटलं सर. आणि वडील बसलेले होते बाजूला. वडील होते, आई होती, माझी पत्नी होती. त्यांना सांगितलं सर माझी आई बाबा वडील तर रडायला लागले सर. माझी आई तेव्हा नुकतीच कामावून आली होती सर शेतीवरून. तेव्हा रडायलाच लागली सर डायरेक्ट की बा मुलाचं काहीतरी झालं, जज झाला मुलगा. आणि बस वडील एकदम बस तो प्रसंग सर म्हणजे बस रडायतच गेला सर. आणि फोनावर फोन सुरू त्यात आणि इकडे रडणं सुरू सर. असा अनुभव होता सर. मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कधी असेल ज्या दिवशी तुम्ही JMFC एखादी कोणती स्पर्धा परीक्षा, APP, डिस्ट्रिक्ट जज पास होता, रिझल्ट येतो आणि तो रिझल्ट तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगता आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं ना, ते तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस. त्या डोळ्यातनं येणारे पाणी त्यांचा स्वाभिमान असतो, त्यांचा अभिमान असतो की आम्ही आयुष्यभर जेवढी कष्ट केली ती वाया नाही गेली. आमच्या कष्टाचं आमच्या मुलाने मुलींनी चीज केलं. ते अश्रू म्हणजे त्यांचा अभिमान आहे. प्रत्येकाला पाहण्याचे ते योग येत नाहीत, पण जो पाहिल त्याच्यासारखा नशीबवान पण नाही. तो सगळ्यात जास्त मोटिवेशन ते असतं आणि सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण तो असतो. राजेश, येस सर. मोठा संघर्ष आहे. येस. खूप लोकांनी सपोर्ट केला. येस सर. मित्रमंडळी असतील, कुटुंब असेल, पत्नी असेल, आई वडील असतील, बरोबर सर. निश्चित. सगळे व्हिडिओ पाहत असतील, काय सांगशील त्यांना? सर्वात प्रथम सर माझ्या यशामध्ये मी माझ्या सिनियरांना यांचे आभार मानू इच्छितो. ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता अकोल्यामध्ये सर माझे सिनियर आहेत. त्यांनी मला माझ्या या एक्झाममध्ये खूप सहकार्य केलं, खूप गायडन्स केलं. त्याचबरोबर त्यांनी माझ्या हेच नाही तर पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांनी मला खूप गायडन्स केलं. वकिली व्यवसाय असताना सुद्धा ज्युनियरशिप करत असताना त्यांनी मला कशा पद्धतीनं वकिली करायची, अभ्यास कशा पद्धतीने करायचा, सेशन कोर्टामध्ये काम कसं करायचं, ट्रायल कोर्टामध्ये काम कसं करायचं, हे त्यांच्याच मार्गदर्शनामुळे सर मी घडू शकलो. त्याचबरोबर वानकडे साहेब, तायडे साहेब, आणखीनही सिनियर आहेत सर माझे बरेचसे, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी सर आभार मानू इच्छितो सर. त्यांनीसुद्धा सर खूप मला गायडन्स केलं. ह्या जर्नीमध्ये माझा अभ्यास असो की माझी पर्सनल लाईफ असो, यामध्ये माझ्या मित्रांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या कुटुंबाने मला खूप सपोर्ट केला. त्यापैकी सर्वात प्रथम मी माझे मित्र ॲडव्होकेट विजय भांबेरे सर, त्यांनी मला माझ्या पूर्ण जर्नीमध्ये खूप हेल्प केली. तो अभ्यास असो की पर्सनल लाईफ असो. त्याचबरोबर सर प्रीतम वैद्य, ॲडव्होकेट प्रीतम वैद्य, सागर महाले, पवन बाजारे आणि अमोल राऊत साहेब आणि माझे जे क्लासमेट आहेत त्यांनी मला ह्यामध्ये खूप सहकार्य केलं सर. हे सगळे APP झालेले आहेत सर, सगळे APP म्हणून पास झालेले आहेत सर. यांनी मला माझ्या एक्झामच्या अभ्यासामध्ये सुद्धा हेल्प केली, त्याचबरोबर माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा हेल्प केली सर.
आणि यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतं सर. आणि त्याचबरोबर माझे कुटुंब, माझे आईवडील, माझी पत्नी यांनी खूप मला सहकार्य केलं सर अभ्यासामध्ये. आणि असं कुटुंबाचा गाळा असताना, कुटुंबाची जबाबदारी असतानासुद्धा त्यांनी मला कधीही अभ्यासक्रमामध्ये म्हणजे अभ्यासापासून वेगळं नाही केलं. म्हणजे माझा सतत अभ्यास करत होतो, त्यांनी मला कधीही डिस्टर्ब नाही केलं. आणि माझ्या मित्रांचे मी खरंच खूप आभार मानू इच्छितो सर. नक्कीच. राजेश, जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती झालेली आहे. खूप कष्टातनं हे सगळं केलेलं आहे, स्ट्रगल केलेलं आहे. आणि खरंच खूप विद्यार्थी आहेत आपले ऑनलाईन, आपले सबस्क्रायबर्स असतील, आपल्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसचे असतील, आपल्या डिस्ट्रिक्ट जजेसच्या बॅचेसचे ऑनलाईन ऑफलाईनचे असतील. आपले काही विद्यार्थी डिस्ट्रिक्ट जजेसचे झाले आहेत. आता फॅमिली कोर्टमध्ये आपले 2-3 विद्यार्थी सिलेक्ट झालेत. खूप सगळे विद्यार्थी आहेत जे तुझ्यासारखेच आहेत. ह्या सक्सेस स्टोरीजमधनं किंवा आपण जे ऑनलाईन लेक्चर अपलोड केलेले आहेत ते पाहून मोटिवेशन घेतात, प्रिपरेशन करतात, सेम संघर्षातनं जात आहेत. पुन्हा एकदा त्यांना काय मार्गदर्शन करशील? मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की शिरसाट सरांसारखं मार्गदर्शन आपल्याला लाभते हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला सरांचं एक वाक्य आठवलं की जर्नी इज ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन्स. आणि प्रामाणिक प्रयत्नांना नक्की यश मिळते हे मला सर तेव्हा आठवलं सर. आणि त्या तुम्ही जे सर शिकवता आणि जे महाराष्ट्राच्या लेवलमध्ये तुम्ही जे क्लास घेता सर हे अतिशय सुंदर आहेत सर. आणि माझं म्हणजे मी येऊ नाही शकलो हे माझं दुर्भाग्य म्हणावं लागेल सर. कारण पण मी जर आलो असतो सर तर मी याच्या आधीच निश्चितच जज झालो असतो सर. आणि आपलं जे शिकवण्याची पद्धत आहे सर खूप छान आहे सर. आपले जे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत तुम्ही टाकता त्याच्यातून सर बऱ्याचशा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इन्स्पायरेशन मिळते सर. आणि जे सक्सेस स्टोरीमध्ये सक्सेस आणि अनसक्सेस दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात. तुम्ही अनसक्सेस गोष्टीपासून सुद्धा शिकायला बघता आहे की चुका काय करू नये, त्या टाळल्या पाहिजेत. त्याच मी केले की मी चुका टाळल्या आणि माझ्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करायचा प्रयत्न केला. प्रत्येक एक्झाममध्ये जेव्हा मला अपयश आलं तेव्हा मी त्या चुका सुधारल्या, माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली. जो विषय मला वीक आहे तो मी त्याच्यावर जास्त अभ्यास केला आणि अशा पद्धतीने सर समोर गेलो. आणि या विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं पहिलं टार्गेट फिक्स करा. जर तुमचं टार्गेट फिक्स असेल ना तर तुम्हाला प्लॅन बीची गरज नाही. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे फोकस केला ना तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. फक्त तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास करा, प्रामाणिक अभ्यास करा आणि सरांचं मार्गदर्शन तुम्ही नेहमी घेत राहा. कारण सरांच्या मार्गदर्शनामुळेच तुम्हाला दिशा मिळू शकते, जे मी घेतली. आणि जे काही यश आहे सर याचं जे यशाचं हे आहे सर माझे आईवडील, माझं कुटुंब आणि सर हेच आहेत सर. नाही, नक्कीच तुमचं मित्र परिवार, तुमचे आईवडील यांचं खूप जास्त याच्यात वाटा आहे त्याच्यामध्ये, यशामध्ये. राजेश, खूप कष्टातनं एक मोलमजुरी करणारा मुलगा, ज्याचा रिझल्ट आला त्या दिवशी पण आई शेतात मोलमजुरी करून आली होती. एक मोलमजुरी करणारा मुलगा, तर ते एक जिल्हा न्यायाधीश, हे खूप मोठा प्रवास पार पाडून तू आलेला आहेस. संघर्ष आहे, तुझ्या संघर्षाला न्याय मिळाला एवढंच मी म्हणेन. राजेश, तू आज आलास. ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला खात्री आहे महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी जे तुझ्यासारखा संघर्ष करत आहेत त्यांना त्याच्यातनं मोटिवेशन मिळेल, त्यांना त्याच्यातनं पर्टिक्युलरली खूप शिकायला मिळेल. ते सुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतील. ते सुद्धा अशाच प्रकारे जिल्हा न्यायाधीश पदाचेही प्रिपरेशन करत असतील. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कोणत्याही गावखेड्यात, महाराष्ट्रातील कुठेही. अगदी मला आठवतंय तू एक मला उदाहरण दिलं होतंस, म्हणाला होतास की सर लॉ करत असताना बऱ्याच वेळेला शेतामध्ये दारे धरत असतानाही झाडाखाली पुस्तक वाचायचो आणि झाडाखाली पुस्तक वाचायचो, दारं मोडायचो, परत वाचायला यायचो, दारं मोडायचो, परत वाचायला यायचो, असं करत लॉ कम्प्लीट केला. तर त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गावखेड्यातले जे विद्यार्थी स्वतः संघर्ष करत आहेत, तुमच्या संघर्षालाही न्याय मिळणार. एक दिवस तुम्ही नक्कीच तुमच्या यशाला गवसणी मिळणार. एक दिवस नक्कीच तुम्ही तुमच्या कुटुंबियांना स्वतःला प्राऊड फील करवणार. काळ कठीण असतो, संघर्ष जास्त असतो, कधी कधी अपयश येतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही होतं आयुष्यामध्ये चांगल्या करताच होतं. राजेश 6 इंटरव्ह्यू पर्टिक्युलरली मधनं बाहेर पडला असेल, त्रास खूप झालेला असेल,
पण लक्षात घ्या, आयुष्यात जे होतं ते खूप चांगल्या करताच होत असतं. घडत असताना वाईट वाटत असतं की अरे हे माझ्याच बाबतीत का घडत आहे आणि माझ्याविषयीच का घडत आहे. राजेशलाही गेले 10 वर्षे तेच वाटत असेल, पण 6 परीक्षेच्या अपयशानंतर आज ज्या क्षणी तो डिस्ट्रिक्ट जज झालाय, तर मे बी त्याला आज मनात नक्कीच हे वाटत असेल की अरे बरं झालं JMFC फेल झालो, अरे बरं झालं APP फेल झालो, अरे बरं झालं अंडर सेक्रेटरी फेल झालो, तिकडं झालो असतो तर तिकडं जॉईन झालो असतो, जिल्हा न्यायाधीश कधी झालो असतो. मग घडताना त्रास होतो, घडताना वाईट वाटतं, पण लक्षात ठेवा डेस्टिनी तुमचे कष्ट तुमच्याकरता काहीतरी ठरवून घेतलेलं आहे. फक्त प्रामाणिक प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. आणि ज्याही दिवशी तुम्हाला पर्टिक्युलर यश मिळेल ते खूप मोठं असेल, तुम्ही जो विचार केला होता त्याच्यापेक्षाही जास्त मोठं असेल. तुमच्या कष्टा एवढंच ते पर्टिक्युलर यश असेल. हे खूप महत्त्वाचं आहे. राजेश, आज तू आलास, तू तुझे अनुभव शेअर केले, खूप छान वाटलं. पुन्हा एकदा मी तुला आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने आणि आपले हे सगळे विद्यार्थी ऑनलाईन असतील क्लासचे, ऑफलाईन विद्यार्थी असतील किंवा क्लासला नसलेले जे आपले ऑनलाईन सबस्क्रायबर्स असतील, जे रेग्युलर फॉलोअर्स आहेत, ह्या सगळ्यांतर्फे तुला तुझ्या भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर.